विष्णू अवतार झुरळाचा आहे म्हणजे आम्हाला नवीनच अवतार कळाला. वंदनीय बाळासाहेब आज त्यांच्या दोन्ही वारसांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झुरळाला विष्णूचा अवतार म्हणावं लागतं. अहो मराठी बोलला नाहीत म्हणून तुम्ही लोक मारणारे. काल तर तुम्ही इंग्रजी बोलू लागले, काल हिंदी बोलू लागले. दुर्दैव असं आहे, मी मागे सुद्धा स्वतः राज ठाकरेंना म्हणलो होतो की त्यांना त्यांच्या आतल्या शक्तीची जाणीवच नाही. बद्दा विनोद आहे की जैनजीनं तुमच्या काय झिंजा उपटल्या, असे विनोद कधी राज ठाकरे करत नाही आहेत. मशालीनं लंका पेटवली तशातला हा एक नवीन आविष्कार आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी काल एकत्र येत दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्याचा आनंदोत्सव साजरा केला आणि याच्यावरच आक्षेप आहे प्रकाश महाजनांचा, जे सध्या प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे. काय आक्षेप आहे ना, तुम्हाला का असं वाटतं की त्यांनी जे केलं ते योग्य नाही? नाही, आमचा आक्षेप त्याला नाही. तुम्ही कुणाच्या आंदोलनात जावं, कुणाच्या आंदोलनाचा जल्लोष करावा. दुर्दैव या महाराष्ट्राचा असे जे लोक ठाकरेंना महाराष्ट्राचं करते धरते समजत होते. म्हणजे वंदनीय बाळासाहेब आज त्यांच्या दोन्ही वारसांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झुरळाला विष्णूचा अवतार म्हणावं लागतं. म्हणजे तुम्ही जैनजी म्हणतात आणि काल कुणी भाषणं केली तिथं? कोण जैनजी होतं? अहो मराठी बोलला नाहीत म्हणून तुम्ही लोक मारणारे. काल तर तुम्ही इंग्रजी बोलू लागले, काल हिंदी बोलू लागले. म्हणजे सगळं राजकीय अस्तित्व जे तुमचं आता हळूहळू कमी होत चाललंय, ते टिकवण्यासाठी तुम्हाला अभिजित दिपकेचा आधार घ्यावा लागतो. जो महाराष्ट्राला तुम्ही स्वतःचा महाराष्ट्र समजता किंवा महाराष्ट्र तुमच्याकडे फार आदराने पाहत होता, तसं आता काही राहिलं नाही. मला असं वाटतं की आता बडागर पोकळवासा आहे, बाकी काय असं नाही. ह्या दोघांना एकत्र या म्हणणारे तर तुम्हीच आहे ना, तुम्ही टीका करता. मी याच्यावर नाही टीका करायला. मी त्यांच्या दोघांनाच्या एकत्र येण्यावर टीका करायला नाही. मला तर या गोष्टीचं वाईट आहे की राज ठाकरे म्हणजे ज्यांनी राज ठाकरेला जवळून ओळखलंय त्यांना असा आधार घ्यावा लागतो. माझ्या सरकारला धक्काच बसला. अरे राज ठाकरे महाराष्ट्राचं वातावरण फिरवू शकतात, देशाचं वातावरण फिरवू शकतात. दुर्दैव असं आहे, मी मागे सुद्धा स्वतः राज ठाकरेंना म्हणलो होतो की त्यांना त्यांच्या आतल्या शक्तीची जाणीवच नाही. नाही तर मला सांगा ना की ते तद्दंत म्हणजे बद्दा विनोद आहे की जैनजीनं तुमच्या काय झिंजा उपटल्या, असे विनोद कधी राज ठाकरे करत नाही आहेत. राज ठाकरे मध्ये ती क्षमता आहे. आता कुणी आपली क्षमताच ओळखून घेतली नाही तर आपण काय करू शकतो? बरं, पण त्या विष्णूच्या अवतारावर काय आक्षेप? नाही, हे पहा, म्हणजे विष्णू अवतार झुरळाचा आहे म्हणजे आम्हाला नवीनच अवतार कळाला. म्हणजे ह्याला पुन्हा आता लिखाण करून विष्णूचा झुरळाचा अवतार म्हणून आपल्याला दाखवला. आम्हाला विष्णूचा अवतार झुरळाचा माहीत नव्हता, पण उद्धव ठाकरेमुळे ही माहिती पडली की जसं मशालीनं लंका पेटवली तशातला हा एक नवीन आविष्कार आहे. तो कळाला सगळ्या महाराष्ट्राला. बाकी काय, बाळासाहेबाच्या आत्म्याला काय वेदना झाल्या असतील. म्हणजे मला तर असं वाटतं की बाळासाहेब ज्यांना लोक वाघ म्हणायचे, त्यांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बापाला काय म्हणावं हा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन आणि यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या आनंदोत्सव आंदोलनावर सडकून टीका केली. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.